प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट MCR न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन, गुन्हेगारी ते शिक्षण, औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी। सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा MCR न्यूज। जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही। नांदेड येथे मातंग समाज समन्वय समिती जिल्हा नांदेड यांच्या वतीने आज प्रचंड एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली। तसेच उपवर्गीकरण लागू होईपर्यंत मेगा नोकर भरती स्थगित करावी अशीही भूमिका मांडण्यात आली। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही अंमलबजावणी न झाल्याने समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। आणि तशीच बावडेसाहेब नांदेड शहरामध्ये वर्गीकरणाची फलकी टाकलेली आहे। त्या 200 दिवस झाले परभणी शहरामध्ये दिले सगळ्यांना बैठक आरक्षण चालू आहे। 200 दिवस झाले आणि नांदेड शहर या देशामध्ये ज्यावेळेसपासून लोकशाही या देशामध्ये सुरू झाली, डॉक्टर बाबासाहेबांनी घटनेद्वारे अनुसूचित जाती अंतर्गत 59 जातींना एक जिन्सी या आधारावर या ठिकाणी देशामध्ये आरक्षण देण्याचं काम घटनेद्वारे केलं। परंतु गेल्या 70 वर्षातल्या काळातला अनुभव लक्षात घेता या अनुसूचित जाती अंतर्गत ज्या 59 जाती येतात, या जातींना समान न्यायाचा लाभ या आरक्षणाचा या ठिकाणी या देशात मिळालेला नाही। आणि म्हणून सातत्यानं गेल्या 30-40 वर्षापासून आमच्या अनुसूचित जाती अंतर्गत मातंग आणि तत्सम जाती या सर्वांनी सातत्यानं या महाराष्ट्रामध्ये आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आणि यामध्ये या आरक्षणाचं उपवर्गीकरण या महाराष्ट्रामध्ये करावं, या देशात करावं, ही सातत्यानं मागणी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये झाली। आणि म्हणूनच 2003 साली या ठिकाणी राज्यातल्या सरकारनं या ठिकाणी क्रांतीवीर लहुजी साळवेंच्या नावानं एक मातंग अभ्यास आयोग या ठिकाणी नेमला गेला। या आयोगाच्या माध्यमातून मातंग समाजाच्या सगळ्याच क्षेत्रामध्ये, मग सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, अन्य व्यक्ती याच्यामध्ये असतील, सर्व्हिसमध्ये काय यांचं प्रमाण आहे, या संदर्भाने एक अतिशय अभ्यासपूर्ण अहवाल या ठिकाणी शासनाकडे त्या ठिकाणी 2008-9 त्या ठिकाणी सादर करण्यात आला। या ठिकाणी या आयोगाच्या अभ्यास अहवालामधनं जवळपास 82 मागण्या या ठिकाणी शासनापुढे ठेवण्यात आल्या। परंतु या 82 पैकी 68 मागण्या तत्वतः सरकारने स्वीकारल्या, परंतु त्यातल्या काही मागण्या या ठिकाणी राज्य सरकारने या ठिकाणी अंमलबजावणीसाठी पुढे आणल्या, परंतु पूर्णतः मागण्या अजूनही आमच्या या ठिकाणी पूर्ण झाल्या नाहीत। आणि म्हणून सातत्यानं आमची मागणी होती की आम्हाला स्वतंत्र आरक्षण द्या किंवा या आरक्षणाचं उपवर्गीकरण करून सगळ्या जातींना लाभ मिळेल अशा प्रकारचं निर्णय या ठिकाणी महाराष्ट्रात घ्यावं, अशा प्रकारची मागणी झाली। मीनवाईल या दरम्यान सुप्रीम कोर्टानं मागच्या 2024ला 1 ऑगस्ट रोजी या ठिकाणी अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी या देशामध्ये सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून दिला आणि संपूर्ण राज्यांना अशा सूचित केलं की त्या राज्यानं या संदर्भाने या ठिकाणी निर्णय घेण्यात यावा। जोपासून हा निर्णय या ठिकाणी दिला गेला तो तेव्हापासनं या देशामधल्या किमान 4-5 राज्यांनी आतापर्यंत हे उपवर्गीकरण 3-4 महिन्यामध्येच लागू करण्याचा प्रयत्न या ठिकाणी अनेक राज्यामध्ये झाला। विशेषतः आंध्र प्रदेश असेल, आताच झालेलं कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, हरियाणा असेल, पंजाब असेल, तामिळनाडू असेल, या राज्यामध्ये या ठिकाणी अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण त्या ठिकाणी लागू झालेलं आहे। म्हणून महाराष्ट्रातील मागणी अतिशय तीव्र आहे, कारण फार मोठा अन्याय आणि वंचित समाज हा आमचा राहिलेला आहे। केवळ मातंग समाजच नाहीत, अनुसूचित जाती अंतर्गत येणाऱ्या संपूर्ण जाती या ठिकाणी जवळपास 58 जाती या ठिकाणी कुठेतरी वंचित राहिलेल्या आहेत। म्हणून यांना समान संधीचा लाभ या ठिकाणी मिळावा, या दृष्टिकोनातून हा निर्णय व्हावा, अशा प्रकारची अपेक्षा आमच्या समाजाची या ठिकाणी राहिलेली आहे। आमच्या समाजातील आणि तत्सम जातीतील बहुतांश संघटनांनी महाराष्ट्र राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन या ठिकाणी उभं करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि त्याला आता यश या ठिकाणी आलं। महाराष्ट्र शासनाने नुकतंच मागच्या वर्षी या ठिकाणी बदर समिती या ठिकाणी याचा अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी नेमली होती। मागच्याच महिन्यामध्ये बदर समितीने आपला अहवाल महाराष्ट्र शासनाकडे दिला, परंतु या ठिकाणी या बदर समितीच्या अभ्यास अहवालातून शासनाने निर्णय घेणं या ठिकाणी अपेक्षित होतं, परंतु दुर्दैवानं परत त्या ठिकाणी खोड काढून या ठिकाणी
दुसरी आणखी एक समिती या ठिकाणी नेमण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे। या समितीनं या 58 जातींचा अभ्यास करून त्यांचे निवेदन स्वीकारून या ठिकाणी 1 महिन्यामध्ये या ठिकाणी निर्णय घ्यावा अशा प्रकारचा अपेक्षित या ठिकाणी त्या कमिटीकडनं राजेश अग्रवाल समितीनं म्हणजे जे की सचिवस्तरीय समिती आहे त्यांच्याकडनं अपेक्षित आहे। 1 महिन्याच्या नंतर याच्यावरती आम्ही निर्णय घेऊ अशा प्रकारची भूमिका शासनाने या ठिकाणी घेतलेली आहे। आमचा तोच प्रयत्न आहे की आता वेळ काढू धोरण शासनाने न घेता या ठिकाणी तातडीनं या निर्णयाची अंमलबजावणी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लागू करावी आणि हे करत असताना या राज्यामध्ये जे मेगा भरती सुरू आहे या मेगा भरतीला या ठिकाणी स्थगिती देण्यात यावी, कारण आमच्या जातीमध्ये आमच्या समूहामध्ये या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये सुशिक्षित बेकारांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि एकदा जर मेगा भरती या ठिकाणी झाली तर परत ती मेगा भरती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये व्हायला खूप काळ जाणार आहे आणि मग आम्हाला ती संधी मिळणार नाही। म्हणून वर्गीकरण अगोदर या ठिकाणी निर्णय घ्यावा आणि मेगा भरती या ठिकाणी नंतरच करण्यात यावी अशा प्रकारची आमची मागणी आहे। आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी मातंग समाजाच्या हजारो कार्यकर्त्यांनी आणि समाजाने या ठिकाणी आज या ठिकाणी 1 दिवसीय धरणे धरण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। केवळ मातंग समाजच नाही, इतरही जातीतल्या सर्व प्रमुख मंडळींनी आज या ठिकाणी सहभाग नोंदवून या ठिकाणी धरणे धरण्यामध्ये या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे। मित्र हो, मला 2 शब्द बोलण्याची या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल मी MCR न्यूजचा आभारी आहे। उपवर्गीकरण या विषयाला धरून मला या ठिकाणी हेच नोंदवायचं आहे की उपवर्गीकरण हे शासनाला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे राबवावं लागणारच आहे, परंतु हे राबवत असताना जो आमचा मातंग समाज आहे आणि तत्सम जाती आहे ज्या अतिशय मागासलेल्या आहेत त्या मागासलेल्या आधारावर हे मिळणारं जे केलं जाणारं जे उपवर्गीकरण आहे ते केलं जावं आणि मागासलेल्या समुदायांना अधिक प्रमाणामध्ये प्राधान्य दिलं जावं। आणि आता ज्या विविध स्वरूपाच्या संधी शासनामध्ये उपलब्ध होत आहेत, रोजगाराच्या संधी आहेत आणि विविध स्वरूपाच्या अन्य संधी आहेत, त्या संधी मेगा भरती किंवा मेगा संधी या नावाखाली पुढे येत आहेत। जर अतिशय मागासलेला समाज मातंग समाज त्याला जर या प्राधान्यक्रमानं मेगा भरतीमध्ये प्राधान्य दिलं गेलं नाही, त्याला संधी मिळाली नाही, तर परत तो येणाऱ्या 100 वर्षामध्ये तो मागासलेलाच राहील। आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून मागासलेला अनुशेष हा जो आहे मातंग समाजाचा लवकरात लवकर भरण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने उपवर्गीकरण करावं आणि हे उपवर्गीकरण करत असताना मागासले पण हाच निकष लक्षात घेण्यात यावा आणि त्याचबरोबर शैक्षणिक त्याचबरोबर सामाजिक आणि नोकऱ्यातील त्यांचं जे अपूर्ण प्रतिनिधित्व या आधाराखाली आणि निकषाखाली त्यांना त्यांचं हे या 59 जातीचं उपवर्गीकरण करण्यात यावं। आणि एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आणि शासनाला उपवर्गीकरणाचा निर्णय घेणं हे बंधनकारकच आहे आणि त्या दिशेने शासनाने देखील काही पावलं उचललेली आहेत आणि हे जे गट समिती आता निर्माण करण्यात आलेली आहे, मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली एक स्तरीय समिती निर्माण करण्यात आलेली आहे, त्या समितीने लवकरात लवकर निर्णय यावर घ्यावा। लोकांची निवेदनं, लोकांच्या हरकती आणि लोकांना आणखी काही वेगळं सांगायचं असेल तर ते ऐकून घेऊन शासनाने लवकरात लवकर हा उपवर्गीकरणाचा विषय निकाली काढावा। यासाठी आज नांदेडमध्ये नांदेडच्या भूमीमध्ये हा जो धरणे आंदोलनाचा ऐतिहासिक स्वरूपाचा कार्यक्रम आहे ते घाटे साहेब आणि कावळे साहेब आणि अन्य बुद्धिजीवी मंडळी विविध स्वरूपाच्या संघटना आपले पक्षीय स्वरूपाचे आधार बाजूला सोडून ते एकत्र आले आहेत आणि त्यांनी आपली
एक प्रकारची सॉलिडॅरिटी ज्याला आम्ही म्हणतो, एकता ज्याला आपण म्हणतो, ती एकता दाखवून दिलेली आहे. हा धरणे आंदोलनाचा कार्यक्रम ऐतिहासिक आहे. याच्यामध्ये मी सहभागी होत असताना मला खूप आनंद होत आहे. एवढंच या ठिकाणी मला सांगायचं आहे. प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट MCR न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन, गुन्हेगारी ते शिक्षण, औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी. सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा MCR न्यूज. जिथे नाही कोणी, तिथे फक्त आम्ही.